नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। 17 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्राच्या भेटीला एक नवीन चित्रपट येतोय, फुला नावाचा। संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घालणारा असा एका मुरळीच्या जीवनावरती हा फुला नावाचा चित्रपट येतोय। या फुलाच्या भूमिकेत सिने अभिनेत्री आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे। काय सांगाल, येत्या 17 एप्रिलला फुला नावाचा चित्रपट येतोय, काय या चित्रपटामध्ये भूमिका सादर केली आणि लोकांनी काय चित्रपट बघावा? नमस्कार, माझं नाव प्रियांतिका। मी फुला या चित्रपटामध्ये फुला जी एक मुरळी आहे, तर बेसिकली फुला हा वाघ्या मुरळी या जी आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, तर त्याच्यामधील जी मुरळी आहे तिच्या जीवनावरती आधारित हा सिनेमा आहे। तर आत्ताच्या काळात मुरळी ही फक्त देवदासी आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फुलामध्ये मिळेल। आणि मला असं वाटतं की ती फक्त देवदासी न राहता तिची समाजातली जी जागा आहे किंवा तिला एक माणूस म्हणून जगण्यासाठी मुळात आपण तिला एक्सेप्ट करतोय का, किंवा एक नॉर्मल व्यक्ती म्हणून आपल्याला खरंच ह्या बायकांचं आयुष्य माहिती आहे का। तर मला असं वाटतं की संदेशपेक्षा हे जाणून घेण्यासाठी, कारण आपल्या परंपरेचा ती एक खूप खूप महत्त्वाचा भाग आहे। तर मला असं वाटतं की यासाठी फुला तुम्ही नक्की चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा 17 एप्रिलला। धन्यवाद। एक निर्माता म्हणून या चित्रपटाकडे कसं बघताय? काय लोकांना, काय महाराष्ट्रातील लोकांना काय संदेश द्याल? महाराष्ट्रातील लोकांना मी एक संदेश देईन की फुला ही एक मुरळीच्या जीवनावर जी पिक्चर, म्हणजे मुरळीचं जे जीवन असते, म्हणजे कशा पद्धतीनं ती या जीवनातून लोकांसमोर जात्या किंवा जनतेसमोर म्हणा, आणि मुरळीचं जीवन काय आहे त्या फुला ह्या पिक्चरमध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। वास्तवात म्हणजे जे आता घडते मुरळीच्या ह्याच्यात ते थांबावं कुठेतरी, म्हणून ह्यासाठी आम्ही आपला प्रयत्न चालू आहे की बाबा ते दाखवल्यानंतर तरी शासनाने बाबा दखल घेऊन त्यांच्यासाठी एक नवीन कायदा काहीतरी काढता येतोय का, म्हणजे मुरळीकडे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे लोकांचं ते थांबवण्यासाठी एक नवीन काहीतरी आपल्याला शासनाकडनं एखादा म्हणा की नवीन कायदा काय काढता येईल का, ह्या पद्धतीनं आपलं शासनाने त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्ही फुला हे चित्रपट काढलेला आहे। आज जेजुरी गडावर आम्ही मल्हारी मार्तंडाच्या साक्षीनं आज जेजुरी गडावर आम्ही टायटल, तर थोडक्यात पहिलं टायटल म्हणजे आज आम्ही तारीख अनाउन्समेंट केली आहे 17 एप्रिल 2026, आणि इथून पुढे ट्रेलर येईल। सर्वांनी 100% ह्या मराठी चित्रपटाला फुला या सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन त्या पिक्चर बघून एक मुरळीला म्हणून त्यांनी काय म्हणते त्याला प्रोत्साहन द्यावं, आणि आपले हेच एवढंच मी बोलतो। नमस्कार, सांगाल फुलाबद्दल? पैलवान अजित शिवाजी जाधव यांच्या निर्मिती संस्थेकडून हा निर्मित झालेला फुला हा चित्रपट आहे। फुला हा फक्त चित्रपट नसून एका स्वतंत्र भारतातल्या स्त्रीची वेदना आहे। कारण आपण सामान्यपणे ज्या स्त्री असतात, खरं तर आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि याच्यामध्ये महिलेला आपण नेहमीच दुय्यम स्थान देतो, परंतु वेदामध्ये सुद्धा सांगितलं की ज्या घरामध्ये नारीला पूजलं जातं तिथं देव वास करतात। आणि ही तर फुलाजी नावाची ही मुरळी आहे, ही भक्ती नाही, ही तर डायरेक्ट देवाची दासी आहे। परंतु तिच्या खाजगी आयुष्यामध्ये तिला जसं सामान्य लोकांना अडचणी येतात, आर्थिक अडचण असेल, आरोग्यविषयक अडचण असेल, कुटुंबाची अडचण असेल, अशा अनेक अडचणी येतात। आणि त्या अडचणी घेऊन समाजामध्ये वावरत असताना त्या स्त्रीला काय वेदना होतात, तिचं जगणं काय आहे, याच्यावरती जे प्रबोधन आहे, जे प्रकाश टाकायचा प्रयत्न आहे, तो आहे फुला। हा फक्त अजितदादांनी चित्रपट म्हणून निर्मित न करता तर समाजापुढं या स्त्रियांचे जे जगणं आहे, ती वेदना आहे, ती समाजावरच्या समोर यावी। आणि खऱ्या अर्थानं आजच्या जीवनामध्ये, आजच्या दशकामध्ये ज्या मुरळी म्हणून काम करणाऱ्या, देवदासी म्हणून काम करणाऱ्या महिला आहेत, त्यांच्या जीवनामध्ये खरंच या फुलामुळं एक आशेचा किरण तयार होईल असं मला वाटतं। येणाऱ्या 17 तारखेला हा समाजापुढे आम्ही चित्रपट घेऊन येत आहोत। काय सांगाल की हा चित्रपट उभा करण्यापाठीमागं किती दिवसाचा कालावधी गेला, आणि या टीम बद्दल काय सांगाल? साधारणतः प्री पासून आणि ऑन शूट होईपर्यंत आमचा एक साधारण 6 ते 7 महिन्याचा कालावधी गेलाय। नंतर जे पोस्टचं काम आहे, आता चित्रपट आपण सगळा संपूर्ण आपल्या आटपाडी तालुक्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये जे आटपाडी गाव आहे त्या ठिकाणी तयार केला,
परंतु याचं जे पोस्टचं काम आहे हे सगळं साऊंडचं काम असेल ते आजीवासन अवधूत वाडकर सर यांच्याकडे आणि आपले गुजराती सर यांचा जो डाऊन स्टुडिओ आहे पुण्यातला याच्यामध्ये संपूर्ण पोस्टचं काम चाललं. आणि ही जी कामाची प्रोसेस आहे आमच्यासाठी अतिशय नवीन होती, परंतु आमचे निर्माते अजितदादा यांच्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला सहज शक्य झाल्या. अतिशय चांगल्या दर्जेदार ठिकाणी या चित्रपटाचं डबिंग असेल, मिक्सिंग असेल, साऊंड मास्टरिंग असेल, त्याच्यानंतर गजानन वाडवे आणि राहुल प्रजापती या दोघांनी व्हिडिओचं काम बघितलं. अतिशय चांगल्या प्रकारचे काम झालेलं आहे. आणि आपल्याच तालुक्यातील एक अतिशय सामान्य कुटुंबातील की ज्या मुलानं, मी सांगायला विसरलो, की ज्या मुलानं ह्या वाघ्या मुरळीमध्ये वाजवलंय, ज्यानं काम केलं कच्ची वाजवण्याचं, आणि कार्यक्रम झाल्यावरती अश्रू गाळत बसणारा हा मुलगा, अतिशय गरीब मुलगा अभिषेक जावीर यानं ही कथा आमच्या सर्वांना ऐकवली. या चित्रपटाची जी पटकथा आहे आदरणीय रविकिरण जावीर यांनी लिहिली, गाणी त्यांनी लिहिली आणि अतिशय चांगल्या प्रकारची कलाकृती ही सगळ्याच्या वेदनेतून. कारण पत्रकार बंधू तुम्हाला मी सांगू इच्छितो, हे आमचं जगणंच आहे. याचे जे कलाकार आहेत काय, आम्ही सगळे वादकच आहे. आता माहिती स्वतःची आजी दादा देवदाशी होती, तेव्हा मला हे जगणं माहित आहे. हिला मान सन्मानासाठी काय करावं लागतं. आपण पोटचं 2-3 वेळाचं जेवण देऊ शकतो, पण मान सन्मानासाठी मरेपर्यंत ह्या मुरळीला झगडावं लागतं. आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा एक 1-1.5 वर्ष कालावधी गेला आमच्यासाठी, परंतु अतिशय चांगली कलाकृती आम्ही बनवलेली आहे. आणि जे शिवशरीर मूवी आहे ती 100% महाराष्ट्रामध्ये एक टेक्निकली स्ट्रॉंग चित्रपट म्हणून फुला आपल्यासमोर घेऊन येईल याच्यात कसली शंका नाही. काय सांगाल या महाराष्ट्रामध्ये या फुलामधलं कोणतं गाणं असं की अक्षरशः धुमाकूळ घालेल? प्रथमतः मी सर्वांना एक आवाहन करतो की 17 एप्रिल 2026 रोजी फुला हा चित्रपट शिवशिरविल आणि बोधी सिनेमा प्रस्तुत आणि पैलवान अजित जाधव साहेब निर्मित फुला हा चित्रपट सर्वांनी जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघावा. ह्याच्या मागची गोष्ट अशी आहे की हा चित्रपट फुला हा चित्रपट फक्त एका मुलीची किंवा एका समाजावर नसते कलाकार शोकांतिका नसून हा महाराष्ट्राच्या लोककलावंत जी स्त्री कलाकार आहे तिच्या अस्तित्वाचा एक लढा आहे. आणि लोक काय करतात, तिची कला घेतात पण तिला माणूस म्हणून जगण्याची संधीच तिला दिली जात नाही. हा चित्रपट केवळ एक मनोरंजन न पाहता एक समाजाच्या विवेकाला हलवणारा एक अनुभव म्हणून समजावा आणि हा चित्रपट पाहावा. आणि हा चित्रपट महाराष्ट्रभर सगळ्यांच्या मनामध्ये आमच्या चित्रपटातील गाणी असतील, लोकांचं काम असेल, ही कलाकृती असेल, ही पूर्णपणे मनामध्ये आयुष्यभर कोरली जाईल. आणि महाराष्ट्रातला हा वाघ्या मुरळी या परंपरेवर किंवा मुरळीच्या जीवनावरती असलेला हा प्रथम सिनेमा आहे जो आमच्यातून घडला. आमच्यातून कलाकृती कलेनं आमच्याकडून करून घेतली. जे काही गोष्टी, जे काही संघर्ष आहे हा तुम्हाला त्या चित्रपटामध्ये दिसेल एवढंच मी सांगेल. आणि गाण्यांचं जर म्हणलं तर सगळीच गाणी टॉप वन क्लास आहेत. आता येता तुम्ही काही गाण्याच्या 4 ओळी म्हटल्या, काय आहे त्या? आता एक गाडी रंपम म्हणून जे गाणं आहे, जे गाडी रंपम हे एवढं धुमाकूळ घालणारं गाणं आहे, मनोरंजन घालणारं गाणं आहे की याचा एक बघणारा वर्गच वेगळा आहे. आणि गाडी रंपम कशी वाजती मोटार, म्हणजे तो एक भक्त आहे जो ड्रायव्हर आहे, तो लोकांना काय सांगतोय गाडी रंपम. त्यानं सजवली गाडी सट्टीसाठी असेल, आमोशाच्या जे देवाचा कार्यक्रम आहे त्यासाठी त्यानं गाडी सजवली आणि तो गाडी घेऊन निघालाय थाटात. आणि तो सांगतोय काय गाडी रंपम कशी वाजती मोटार. आणि ह्या गाडीला मल्हारी ड्रायव्हर, म्हणजे ही जी गाडी आहे आपल्या समाजात वावरणारी ही गाडी आहे समाजाला. हा आमचा भाचा ओमराजच, त्याच्या आवाजातून ऐकलं तरी अतिउत्तम होईल. नमस्कार. 2 लाईन. गाडी रंपम कशी वाजत मोटार, गाडी रंपम कशी वाजत मोटार. या गाडीला मल्हारी ड्रायव्हर, या गाडीला मल्हारी ड्रायव्हर, या गाडीला मल्हारी ड्रायव्हर, गाडी रंपम. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.